नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो आपण स्टडी करणार आहोत एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि त्याच्यावरचं एक बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आपण सोडवणार आहे, जे 6 मार्कसाठी 100% विचारलं जातं. ठीक आहे, सो बघूया. पहिल्यांदा आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. सो ए डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म, जर आपल्याला एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मधलं, तर त्याला आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. डायरेक्टली एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मधलं इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन होत नाही. मग ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कधी होतं, जर ते एक कंडिशन सॅटिस्फाय करत असेल एक्झॅक्टनेसची. या ऑब्जेक्टिव्हला सुद्धा 1 मार्कासाठी विचारलं जातं. तर ती कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस काय आहे? डेल एम बाय डेल वाय इक्वल टू डेल एन बाय डेल एक्स असेल तरच या फॉर्म मधल्या डिफरन्शियल इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. सो या फॉर्म मधलं डिफरन्शियल इक्वेशन जर एक्झॅक्ट असायला पाहिजे असेल तर आपल्याला काय करायला लागतं? ही एक्झॅक्टनेसची कंडिशन सॅटिस्फाय करायला लागते. म्हणजे हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजेत? सेम यायला पाहिजेत. आता डेल एम बाय डेल वाय म्हणजे काय असतं? तर एम चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत? वाय सोबत. म्हणजे एम मध्ये ज्या वायच्या टर्म्स आहेत त्यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि बाकीच्या सगळ्या राहिलेल्या टर्म काय कन्सिडर करायच्या? कॉन्स्टंट. ठीक आहे. सिमिलरली डेल एन बाय डेल एक्स म्हणजे काय? एन आपण डिफरन्शिएट करणार पार्शली कोणासोबत? एक्स सोबत. आणि बाकीच्या राहिलेल्या टर्म म्हणजे वायच्या टर्म काय कन्सिडर करायच्या? कॉन्स्टंट. ओके, सो क्लिअरली लक्षात ठेवा. ओके, सो पहिल्यांदा एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मधलं इक्वेशन एक्झॅक्ट कधी होतं? जर ते एक्झॅक्टनेसची कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर. ओके, मग ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर मी काय म्हणणार? हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे हे कुठल्या टाईपचं डिफरन्शियल इक्वेशन आहे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता हे एक्झॅक्ट आहे तर आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार. मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी. जे दिलंय त्याचंच इंटिग्रेशन घ्यायचं आहे. बघा, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू काय लिहायचं? सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पण आता बघा, हे इंटिग्रेशन घेत असताना सुद्धा एक कंडिशन आहे. एम जो आहे तो कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा आहे. कोणासोबत? एक्स सोबत. म्हणजे वायच्या टर्म काय असणार आहेत? कॉन्स्टंट. आणि आता एन जो आहे तो कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा नाहीये. तर काय करायचं आहे? एन मधल्या आपल्याला अशा टर्म्स चूज करायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही. टर्म्स फ्री फ्रॉम एक्स. एन मधल्या अशा टर्म्स चूज करायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही. आता हा एम आणि एन म्हणजे काय? एम म्हणजे dx चा कोइफिशियंट आणि एन म्हणजे कोणाचा कोइफिशियंट? dy चा कोइफिशियंट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक एन घेतो. काय आहे बघा तो एन? वाय स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2x स्क्वेअर. मग इंटिग्रेट करत असताना आपल्याला कुठल्या टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही अशा टर्म. ठीक आहे. मग कोणाचं इंटिग्रेशन घेणार? 4xy चं इंटिग्रेशन घेणार का? नाही, कारण याच्यामध्ये एक्स आहे. एक्स नसणाऱ्या टर्म घ्यायच्या. याच्यामध्ये पण एक्स आहे, सो हे पण इंटिग्रेट करणार नाही. मग फक्त कुठली टर्म इंटिग्रेट करणार? वाय स्क्वेअर. का? याच्यामध्ये एक्स नाहीये. सो लक्षात ठेवा, एन इंटिग्रेट करत असताना कम्प्लीट इंटिग्रेट करायचं नाही, तर एन मधल्या अशा टर्म इंटिग्रेट करायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाहीये. सो एन मधली कुठली टर्म आहे ज्याच्यामध्ये एक्स नाही? वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग ती 1 येईल, 2 येईल, कधी कधी एक पण टर्म येणार नाही ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे अशी. ठीक आहे. मग त्या कंडिशनला आपण काय घ्यायचं? 0. ठीक आहे. ओके, सो लक्षात आलं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि त्याचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करतात. मग आता हे फॉर्म्युला वापरून आपण एक एक्झाम्पल सोडवूया एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं. बघा काय एक्झाम्पल आहे जे बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. सॉल्व
एक्स प्लस वाय मायनस 2 dx प्लस एक्स मायनस वाय प्लस 4 dy इक्वल टू 0. समर 24च्या बोर्ड एक्झाम मध्ये D/2 बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्स साठी विचारलेलं आहे. ओके, सो पहिल्या स्टेपला काय करतो मी, दिलेलं इक्वेशन लिहून घेतो. ओके, आता हे कुठल्या टाईपचं आहे, लिनियर, बर्नॉलीज की राहिलेला एक्झॅक्ट? लिनियर तर नाहीच आहे. ठीक आहे, आता एक्झॅक्ट कसं ओळखायचं बघा, पहिल्या टर्म मध्ये जसा पॅटर्न दिसतो एक्स प्लस वाय मायनस 2 तसाच पॅटर्न जर दुसऱ्या टर्म मध्ये पण आपल्याला दिसत असेल तर ते एक्झॅक्ट असण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहे, हे एक्झॅक्ट आहे की नाही मला माहिती नाहीये. मग काय करायला लागतं, पहिल्यांदा आपण काय करणार आहे, हे एक्झॅक्ट आहे का नाही हे चेक करूया. कसं, त्याची कंडिशन चेक करून. ठीक आहे, मग पहिल्यांदा काय करायचं बघा, दिलेलं जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते कम्पेअर करायचं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मशी. काय आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म? एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. सो याच्याशी कम्पेअर करूया आणि कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया, एम आणि एन ची. हा, मग या फॉर्मशी कम्पेअर केलं तर मला एम म्हणजे काय, डीएक्सचा कोइफिशियंट. काय बघा, डीएक्सचा कोइफिशियंट एक्स प्लस वाय मायनस 2. सो एम ची व्हॅल्यू काय आली, एक्स प्लस वाय मायनस 2. ठीक आहे, आणि एन म्हणजे काय, डीवायचा कोइफिशियंट. डीवाय सोबत जो असेल तो कोण आहे, डीवाय सोबत एक्स मायनस वाय प्लस 4. इथं जर साइन मायनस असेल तर मायनस साइन सुद्धा घ्यायचा एन मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता साइन प्लस आहे त्यामुळे प्लस काय आपण मेन्शन करत नाही. ठीक आहे, सो एन म्हणजे काय, डीवायचा कोइफिशियंट. काय आला तो, एक्स मायनस वाय प्लस 4. ठीक आहे, पहिली स्टेप लक्षात आली. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्टच्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करा. एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 शी कम्पेअर करा. त्याच्यावरून एम आणि एन ची व्हॅल्यू शोधा. एम म्हणजे डीएक्सचा कोइफिशियंट आणि एन म्हणजे डीवायचा कोइफिशियंट. ठीक आहे, मग आता हे एक्झॅक्ट होत नाही, त्याला एक्झॅक्ट आहे की नाही चेक करायला लागतं. कसं, हे दोन्ही एम आणि एन आपल्याला डिफरन्शिएट करायचे आणि त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह शोधायचे. मग एम कोणासोबत डिफरन्शिएट करायचं, आपण फॉर्म्युला बघितला होता बघा, विथ रिस्पेक्ट टू वाय. सो एम पार्शियली डिफरन्शिएट करणार वाय सोबत, म्हणजे एक्सच्या टर्म काय असणार, कॉन्स्टंट. ठीक आहे, आता आपण एम पार्शियली वाय सोबत डिफरन्शिएट करतोय म्हणजे डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर काय असणार, डेल बाय डेल वाय. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, एमचं. लक्षात ठेवा, एम जर आपण पार्शियली वाय सोबत डिफरन्शिएट करत असेल तर ऑपरेटर काय, डेल बाय डेल वाय. कोणाचं, एमचं. इक्वल टू सेम राईट हँड साईडचं पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊया वाय सोबत, म्हणजे काय येणार, डेल बाय डेल वाय ऑफ एक्स प्लस वाय मायनस 2. ठीक आहे, आता सिंपल डेरिव्हेटिव्ह आहेत, कॅल्क्युलेट करूया. पहिला एमचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत कसं लिहितो आपण, डेल एम बाय डेल वाय इक्वल टू. आता राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह मला सोडवायचं आहे. राईट हँड साईडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय दिसते मला, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दिसते. मग मला माहिती आहे डेरिव्हेटिव्हचा सम आणि डिफरन्स रूल. काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. पण आता हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे फक्त कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा, इथं वाय असणाऱ्या टर्म्सचं. वाय नसेल तर ती टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायची. मग बघा, आता वाय असणारी एकच टर्म आहे प्लस वाय, फक्त याचंच डेरिव्हेटिव्ह घेणार. या दोन्ही टर्म एक्स आणि मायनस 2 या काय कॉन्स्टंट आहेत आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. ठीक आहे, मग अप्लाय करूया सम रूल, डिफरन्स रूल. काय असतो, पहिला फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह, यात वाय आहे का, नाहीये, म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. प्लस तर दुसरी टर्म आहे वाय, यामध्ये वाय आहे का, आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. मग वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत, आपण बघितलंय 12वी मध्ये फॉर्म्युला, वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असतं, 1. मायनस नेक्स्ट टर्म आहे 2, यात वाय आहे का, नाही, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं, 0 असतं. बघा, एवढे सिंपल डेरिव्हेटिव्ह असतात, सिंपल एकदम. सो डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 0 प्लस 1 मायनस 0 म्हणजे काय, 1. ठीक आहे, सो डेल एम बाय डेल वाय मिळाला 1. आता काय शोधायचं, दुसरं पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हा जो एन आहे
हा कोणासोबत डिफरन्शिएट करायचा? पार्शियली एक्स सोबत. म्हणजे काय करायचं? फक्त एक्सच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह वाय आणि बाकीच्या टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. मग आता आपण एन पार्शियली एक्स सोबत डिफरन्शिएट करतोय म्हणजे डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर काय असणार? डेल बाय डेल एक्स. डेल हे पार्शियल डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल आहे, आपण लास्ट सेमिस्टरला बघितलंय. ठीक आहे, मग ऑपरेट करूया दोन्ही साईडला. पहिला लेफ्टला, सो डेल बाय डेल एक्स ऑफ एन इक्वल टू डेल बाय डेल एक्स ऑफ राईट हँड साइड काय आहे? एक्स मायनस वाय प्लस 4. ठीक आहे, हा मग डेरिव्हेटिव्ह एनचं पार्शियली एक्स सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतो आपण? डेल एन बाय डेल एक्स इक्वल टू. आता राईट हँड साइडला काय दिसतंय? डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 टर्म्स आहेत, त्यांची सबट्रॅक्शन आणि ऍडिशन आहे. मग ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर काय करतो आपण? प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. पण कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? फक्त एक्स असणाऱ्या टर्म्सचं. मग बघा, याच्यामध्ये एक्स असणारी एकच टर्म आहे, पहिली टर्म. बाकी दोन्ही राहिलेल्या टर्म मध्ये एक्स नाही आहे. मग एक्स नसणाऱ्या टर्म या काय असतात? म्हणून मी मगाशी सांगितले कॉन्स्टंट असतात. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0. एवढं सिंपल आहे. ठीक आहे, हा मग घेऊया. पहिला एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय येणार? 1 मायनस दुसऱ्या टर्म मध्ये एक्स आहे का? नाही, म्हणजे कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 प्लस तिसऱ्या टर्म मध्ये एक्स आहे का? नाही, म्हणजे हा पण काय झाला? कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 असतं. ठीक आहे, सो डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली बघा? अगेन 1. 1 मायनस 0 प्लस 0 म्हणजे काय? 1. सो आता हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्व करा. डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स इक्वल आलेत का डिफरंट आले? दोन्ही पण इक्वल आहेत, दोघांची पण व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे काय मिळालं मला? डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स हे दोन्ही सेम आहेत. मग हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर सेम असतील तर आपण काय म्हणतो? हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, सो लक्षात ठेवा, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये असलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही चेक करायचं. कसं? डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू सेम येते का बघा. सेम आली तर एक्झॅक्ट, सेम नाही आली तर नॉन एक्झॅक्ट. आता दोघांची पण व्हॅल्यू सेम आले म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. मग आता त्याचं सोल्युशन फाइंड आउट करूया. मग बघाशी बघितलंय आपण, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी. एम जो आहे तो कम्प्लीट इंटिग्रेट करायचा एक्स सोबत, म्हणजे यामध्ये वाय कॉन्स्टंट असणार. पण एन कम्प्लीट इंटिग्रेट करायचं नाही, त्यामधल्या अशा टर्म्स चूज करायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाहीये आणि त्या आपण इंटिग्रेट करणार. ठीक आहे, मग लिहूया देअरफॉर इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं आहे? एम. बघा जरा एम काय आहे? एक्स प्लस वाय मायनस 2 हा आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे, कम्प्लीट इंटिग्रेट करायचं. एक्स प्लस वाय मायनस 2 कोणासोबत? एक्स सोबत. ठीक आहे, प्लस आता काय करायचं आहे? इंटिग्रेशन घ्यायचं आहे कोणाचं? एनचं, डी वाय सोबत. पण एन कम्प्लीट घ्यायचं नाहीये, मग काय करायचं आहे? एन मधल्या अशा टर्म्स बघायच्या आहेत ज्याच्यामध्ये एक्स नाही. मग बघा, एक्स नसणाऱ्या टर्म कुठली आहे? पहिली आहे का एक्स नसणारी टर्म? नाही, यामध्ये एक्स आहे म्हणजे ही इंटिग्रेट करणार नाही. दुसरी टर्म बघा, मायनस वाय, एक्स आहे का? नाही, म्हणजे ही पण इंटिग्रेट करणार आपण. तिसरी टर्म बघा, प्लस 4, यात एक्स आहे का? नाही, म्हणजे ही पण आपण काय करणार? इंटिग्रेट करणार. सो लक्षात ठेवा, एन कम्प्लीट घ्यायचं नाही, एन मधल्या अशा टर्म्स घ्यायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. मग एक्स नसणाऱ्या कुठल्या टर्म आहेत? मायनस वाय प्लस 4. सो आपल्याला हे इंटिग्रेट करायचं आहे एन मधलं. ठीक आहे, इक्वल टू सी. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन पण एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशनचा रूल पण आपल्याला माहिती आहे. इंटिग्रेशन मध्ये जर 1 2 3 फंक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर आपण काय करतो? प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. पण आता आपण पहिलं जे इंटिग्रेल आहे ते कोणासोबत इंटिग्रेट करायला लागलोय? एक्स सोबत. म्हणजे फक्त एक्सच्या टर्म असतील तर इंटिग्रेट करायचं, आणि जर वाय किंवा दुसऱ्या टर्म आल्या तर ते कॉन्स्टंट असतात. ते काय करतो आपण बघूया. मग पहिली टर्म बघा, एक्स, यामध्ये कॉन्स्टंट कुठला आहे का? नाही. एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, एक्सच्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. म्हणजे काय येणार? इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स.
एक्स आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे, प्लस दुसरी टर्म बघा वाय, यात एक्स मधली टर्म आहे का नाही आहे, म्हणजे हा वाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग इंटिग्रेशन मध्ये जर कॉन्स्टंट आला तर काय करायचा, तो कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायचा. सो हा वाय कॉन्स्टंट आहे, मी इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. मग जर मी वाय इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला तर मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, वाय बाहेर गेला म्हणजे तिथं काय राहणार, 1. सो इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 1चं घेणार. कोणासोबत, एक्स सोबत. ठीक आहे. नेक्स्ट मायनस तिसऱ्या टर्म मध्ये बघा, एक्स ची टर्म आहे का, नाही, म्हणजे हा परत काय झाला, टू कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट जर इंटिग्रेशन मध्ये आला तर आपण काय करतो, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो, आहे तसा. मग आता टू कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला. मग कुठली टर्म राहिली ज्याचं इंटिग्रेशन घेणार आपण, 1. ठीक आहे. सो टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, सो इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 1चं. कोणासोबत, एक्स सोबत. ठीक आहे. पुढे जाऊया आता. हा प्लस, आता परत इथं बघा ऍडिशन आहे, पण आता इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं आहे, वाय सोबत. म्हणजे वाय ची टर्म असेल तर त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, आणि वाय नसणाऱ्या टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायच्या. ठीक आहे. मग आता पहिली टर्म आहे मायनस वाय, यामध्ये वाय मधली टर्म आहे, पण हा मायनस काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट जर इंटिग्रेशन मध्ये आला तर काय करायचं, इंटिग्रेशनच्या बाहेर. मग हा मायनस आणि हा प्लस काय होणार, मायनस. ठीक आहे. सो कॉन्स्टंट बाहेर घेतला, प्लस मायनस मायनस. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, कॉन्स्टंट बाहेर गेला म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं येणार, वायचं. कोणासोबत, dy सोबत. ओके. dy म्हणजे वायच्या टर्म्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये वाय आहे का, वाय ची टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. मग इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आल्यावर काय सांगितलंय मी, तो इंटिग्रेशनच्या बाहेर आहे तसा लिहा. मग आता 4 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, ऑब्वियस आहे, कोणाचं घेणार, 1चं. कोणासोबत, वाय सोबत. ठीक आहे. इक्वल टू सी. बघा एवढे सिंपल रूल्स आहेत डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे. ठीक आहे. आता हे इंटिग्रेशन आपण सोडवूया स्टँडर्ड फॉर्म्युले वापरून. आता मला पहिला एक्स चे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग हे एक्स कुठल्या टाईपचं फंक्शन आहे, पॉवर फंक्शन आहे, ज्याची पॉवर किती आहे, 1 आहे. मग आता पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे, एक्स रेस टू एन जर असेल तर इंटिग्रेशन काय लिहितो आपण, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. जी काही पॉवर आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करायचा. ठीक आहे. मग आता आपल्या या फंक्शनची पॉवर किती आहे, 1 आहे. मग एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू एन म्हणजे 1, 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे काय, 1 प्लस 1 म्हणजे किती, 2. ठीक आहे. सो एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 1 प्लस 1 म्हणजे काय, 2 डिवायडेड बाय 2, प्लस वाय आहे तसा. ठीक आहे. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचंय बघा, 1चं. 1चं इंटिग्रेशन एक्स सोबत असेल तर काय फॉर्म्युला, एक्स. 1चं इंटिग्रेशन एक्स सोबत काय तर एक्स प्लस सी. ठीक आहे. सो 1चं इंटिग्रेशन काय लिहिणार मी, एक्स सोबत एक्स इंटू एक्स. -2 आहे तसा, परत 1 चाललंय, 1चं इंटिग्रेशन एक्स सोबत काय असतं, एक्स. ठीक आहे. मायनस, तर जे सेम फॉर्म्युले आपण एक्स साठी वापरले तेच वाय साठी. आता इकडे इंटिग्रेशन घ्यायचं आहे वायच्या टर्म्सचं. मग आता वाय हे पण पॉवर फंक्शन आहे, ज्याची पॉवर किती आहे, 1 आहे. मग पॉवर 1 असेल तर इंटिग्रेशन काय येतं, पॉवर प्लस 1. 1 प्लस 1 म्हणजे काय, 2, आणि ती पॉवर खाली डिवाइड करायची, डिवाइड बाय 2. सो वायचं इंटिग्रेशन काय येणार, वाय रेस टू 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय 1 प्लस 1 2 प्लस 4 आहे तसा. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, 1चं, पण कोणासोबत, वाय सोबत. 1 जर एक्स सोबत इंटिग्रेट केला तर एक्स मिळतो. मग 1 जर वाय सोबत इंटिग्रेट केला तर काय मिळणार मला, वाय मिळणार. आणि इक्वल टू सी. सी हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. सगळे इंटिग्रेशन सोडवल्यानंतरच तो लिहायचा. ठीक आहे. सो हे झालं आपलं इंटिग्रेशन. फक्त आता यात काही सिम्प्लिफाय होतंय का बघा, काही सिम्प्लिफाय होत नाही. फक्त हा वाय इंटू एक्स म्हणजे काय लिहू शकतो मी, एक्स वाय. बाकी कुठे कॅन्सलेशन काहीही होत नाही. सो काय येणार सोल्युशन, एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स वाय मायनस 2x मायनस वाय स्क्वेअर बाय 2 प्लस 4y इक्वल टू सी. फक्त वाय इंटू एक्सचा काय झाला, एक्स वाय झालेला आहे. अँड दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन. सो बघा इतकं सिंपल एक्झाम्पल आपल्याला 6 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं होतं. तर तुम्हाला लक्षात आलं ना काय करायचंय,
पहिल्या स्टेपला दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्टच्या फॉर्मशी कम्पेअर करायचं, mdx प्लस ndy इक्वल टू 0. त्याच्यावरून m आणि n शोधा. त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह m y सोबत आणि n x सोबत पार्शियली डिफरन्शिएट करायचा, आणि ते दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल आले तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असणार, आणि मग त्याचं सोल्युशन शोधायचं. इंटिग्रेशन mdx प्लस इंटिग्रेशन ndy इक्वल टू c. m कम्प्लीट इंटिग्रेट करायचा x सोबत, पण n कम्प्लीट इंटिग्रेट करायचं नाही. n मधल्या अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये x नाही आहे. मग कुठल्या आहेत त्या? -y आणि +4 x नसणाऱ्या टर्म ह्या इंटिग्रेट करायच्या. ठीक आहे. सो सिंपल एक्झाम्पल आहे, सिंपल मेथड आहे. सो हे तुम्ही डेफिनेटली सोडवा, तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती कमेंट करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.